अनेक ठिकाणी आहे. तसाही सद्गुरुनाथ दादांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने पादुकांचा विषय उमरमध्ये त्यांनी उभा करून दिला. आज मी तिला तीन पंथ, दत्तपंथ, नाथपंथ, सुफीपंथ यांच्या आशीर्वादानं सद्गुरुनाथ दादांनी जे शक्तिपीठ निर्माण केलं, त्या शक्तिपीठाचे पीठ पादुकांच्या वर स्थापित केलेलं आहे. त्या पीठामध्ये परलोकांच्या वर जे लोक आहेत, स्वर्गलोक, देवलोक आणि विभूती लोक, अन्य लोक आणखीन आहेत. या सगळ्या लोकांचं स्थान म्हणून ते पीठ आहे. त्या देवतांची शक्ती त्या पीठामध्ये अंतर्भूत आहे. काय सांगतो, सगळं अंतर्भूत आहे. उपचार कुठले करायची गरज नाही. साडीच नेऊन दे रे, साडी काही दिवस चढतच नाही, नैवेद्य देवाला दे, नैवेद्य देवापर्यंत काय पोचतच नाही. लक्षात आलं का? उपचार न करता मनातून प्रार्थना होणं महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? प्रार्थना होणं महत्वाचं आहे. त्या दिवशी घरी पैसे काढा किंवा ऑनलाईन करा, ती प्रार्थना म्हणा. तुपाचा दिवा लावा, हळदी कुंकू वाहा, त्या तुपाचा दिवा हे देवीचं प्रतीक माना, ही प्रार्थना म्हणा. शक्ती प्रार्थना म्हणा, हे भगवंत नारायण प्रार्थना म्हणा. त्या देवतेची कृतज्ञ भावना. आता काय मी तुम्हाला दुसऱ्या वेळी सांगतो. तुम्हाला वाटलं कुलदेवतेला तुमच्या जायचे, मी अडवत नाही, पण नाही गेला म्हणून देव काय अंगावर तुमच्या येत नाही. कारण सर्व मंगल मांगल्य हा मंत्र सर्व देवीला लागू आहे आणि तो आपल्या साधनेमध्ये आहे. बरोबर ना? काय शंका असते ते विचारा त्या संदर्भात. पुन्हा काय शंका आहे का? काय समजलं विषय सगळं? तुम्हाला वाटतंय म्हणून 30,000ची साडी देवीला द्यायची म्हणून ते 30,000 मी घेणार नाही, ही पटो काय सांगतो. आता आमची तर वर्षी 30,000 साडी देवीला होती, तर 3,000 500 जमा करायचे. 500 एक जर जमा तुम्ही केले, जे शब्द सांगितले, 1 रुपया जास्त जमा नाही करायचा, रुपया कमी पण जमा नाही करायचा, तर शक्ती कार्य करणार. शक्तीला रूप नाही. काय सांगितलं? रूप देहाला आहे. रूप कोणाला आहे? देहाला आहे. आपण शक्तीचे उपासक आहोत, रूपाचे उपासक नाही. त्यामुळं औपचार काय नको आहेत. पण मी सांगितलं ना, त्याच्यापेक्षा रुपये जादाही नको आहे, रुपये कमीही नको. तो आशीर्वाद आहे. आणि हे करून तुम्ही जर समजा आणखीन त्या देवाला गेला तर ही शक्ती तिकडे जाईल, तुमच्यापाशी येणार नाही. मडक्यात भरलं पाणी, ते गेलं वाटत. घरी गेल्यानंतर काय होणार? तू का म्हणे माझा काय होणार? हा अहो घुसणे होती त्यानं पोराला द्यायला म्हणून. घरी काय गेलं त्यातलं? चिपाडी गेली की नाही, कसं म्हणताय? शेवटी चिपाट टाळक्या बसला आणखी निवड नाही पाटील. त्यांनी दाखवून दिलं तुकारामांनी की काय केलं म्हणजे काय होतं. त्यांची बरोबर सामान्य व्यक्ती करू शकत नाही. तर सद्गुरूजी सांगितलेलं आहे, इतर जी पीठं आहेत, इतर जी स्थानं आहेत, ही सामान्य लोकांसाठी आहेत, की ज्यांना काही लवलेश नाही, की ज्यांना मार्गच नाही, त्यांच्यासाठी देवदेवता आहेत, बाकीची स्थानं आहेत. पण तुम्हाला एकदा मूळ शक्तीचं उपासक केल्यानंतर परत तिकडे ओटी भरतो, मग मी उपास दिवसभर काय खाणार नाही, दुसऱ्या दिवशी चला येईन 4 बाटल्या खाते. उपयोग काय त्याचा? उपासना करा, नामस्मरण करा, साधना करा, भक्ती करा. लक्षात आलं का? अवडंबर कुठलं करू नका. काय सांगितलं? अवडंबर करून काय होणार सांगा तुम्ही मला?
अवडंबर कुठं करायचं नाही, भक्ती करा. काय शंका अजून? तुम्ही याला ज्योतिषमती ग्रंथ दिलाय का नाही? अभ्यास केला का त्याचा? शहाण्या बाळा अभ्यास करायचा. काय करायचा? तुम्ही रोज एक पान वाचा, फार अभ्यास करायची गरज नाही. आणि हे जे आज तुम्हाला पुस्तक मी देतोय ना, हे प्रत्येक घराघरात पुसलं पाहिजे. सगळं सोपं आहे. इथून पुढच्या काळामध्ये देव प्रसन्न करण्याचं काय राहिलेलं नाही. आता काय सांगतोय? तो प्रसन्न ऑलरेडी झालाय. आपण विकसित झालं पाहिजे. समजते का? 21 आवर्तनाची 21 आवर्तन जेव्हा पूर्ण होतील, म्हणजे 21 गुणिले 21 लक्षात येते का? त्या दिवशी तुमची पितरं तुमच्या फांद्यात पडणार नाहीत. कुठलीही देवता तुम्हाला माझ्यापाशी म्हणणार नाही. तुम्ही सगळ्यातून परे असाल. पण ह्या अवघड आहे. विषय समजला? काय समजलं? पहिली गोष्ट मग काय सांगितली मी? नित्य अभिषेक. दुसरी गोष्ट 10% दान. तिसरी गोष्ट अक्षता. ह्या मस्त आहेत सगळ्या गोष्टी. हे केल्यानंतर चौथ्या गोष्टीमध्ये ही जी पाकिट आपण काढतोय ही मूल्य 500च्या आत असेल तर बाळेकुंडला डायरेक्ट पोस्ट करा. त्यात उल्लेख करा गुरु आज्ञेने अन्नदानासाठी. त्यानंतर समिती गुरुदक्षिणा जमा करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल प्रभाकर की माझ्या जीवनामध्ये माझ्या कुटुंबामध्ये पितृदोष राहूच नये, तर नाथांची उपासना तुम्हाला दिली जाईल. 21 आवर्तनं इथं थांबून करायची. पिठाला अभिषेक घालायचा. ती जेव्हा 21 आवर्तनं पूर्ण होतील त्याच्यानंतर पुढच्या पिढ्यांना काहीही करायची गरज नाही पडत. फक्त वार्षिक अभिषेक. काय शंका? ही शक्ती कुठली आहे? महाशक्ती. ही निर्माण कोणी केली? नवनाथांनी. कुणी निर्माण केली? नवनाथांनी निर्माण केली महाशक्ती. महाशक्तीमध्ये काय अंतर्भूत आहेत? देवता कुठल्या अंतर्भूत आहेत? स्वर्गलोक, देवलोक, विभूती लोक. हे डोक्यात परफेक्ट बसलं पाहिजे सगळं. परलोकापर्यंत जे खेळ आहेत आत्म्यांचे त्याकरता पादुकाभिषेक आहे. पादुकाभिषेकचा मंत्र कुठला आहे? ओम श्री साईनाथाय नमः. हा मंत्र किती करायचा आहे? 1.25 लाख. 1.25 लाखाचा दशांश मंत्र इथं घ्यायचा आहे. तो विषय पूर्ण झाला. 2 गोष्टी समजून घ्या. तुम्हाला येणारी शक्ती तुमच्या कौटुंबिक विषयाकरता पाहिजे का आध्यात्मिक प्रगती करता पाहिजे? काय सांगतोय हे तुम्ही ठरवायचं. कौटुंबिक विषय करता पाहिजे, विषय मांडा, ती शक्ती तुमचं कार्य करेल. आध्यात्मिक करता पाहिजे असेल तर पहिला पाठ येतो वाचसिद्धीचा. पहिला पाठ काय येतो? 1.25 लाख मंत्रातल्या दशांश तुमचं मंत्र इथं होतील. तुम्हाला पहिलं वाचसिद्धी प्राप्त होईल. तुम्ही हे सुरू करण्यापूर्वी गुरुना सांगा की माझा हा विषय आहे, मला या विषयाकरता करायचं आहे. याबरोबर जे कारंजले गांजले त्यांना ज्ञान द्या, त्यांना मार्गस्थ करा, त्यांना कार्यात आणा, त्यांचं कल्याण करा. परमेश्वर तुमचं कल्याण कर. सोपं सुटसुटीत आहे. 2 गोष्टी समजून घ्या. मी एखादा विधी केला माझं चांगलं करण्यासाठी. विधी कशा करता केला? मी एखादा विधी केला, गणपती विधी केला, देवी विधी केला, माझं चांगल्या करता करता विधी केला. मी विधी केला दुसऱ्याला बघवला नाही, ते दुसऱ्याने विधी केला माझं वाईट करून टाकलं. घडतं का नाही? का नाही घडत? उपाय काय आहे? रक्तात धारण झालेली शक्ती कुठल्याही विधीला काढता येत नाही. काय सांगितलं? रक्तात धारण झालेली शक्ती कुठल्याही विधीला काढता येत नाही. त्या शक्तीला शाबरी विद्या असं म्हणतात.
हा सगळा उपासनेचा विषय आपला शाबरी विद्येशी निगडीत आहे. इथं जे पीठ निर्माण केलं स्वर्ग देव आणि विभूती लोकांचं, हे शाबरी विद्येशी सगळं निगडीत असल्यामुळं तुम्हाला अभय 100% तुमच्यामध्ये कोण लागणार नाही. पण तुम्ही चुका काही करायच्या नाहीत. तुम्ही चुकू नका, तुमच्यामध्ये कोण लागणार नाही. लक्षात आलं का? आणि तुम्हाला जे ज्ञान देतोय मी आज, हे तुमच्या पुरतं ठेवा. बाहेर गेलं की भाते ओपन करू नका. हे ज्ञान अपौरुष आहे. त्याला जेव्हा व्हिडिओ बघायला मिळतील, तेव्हा इथं येतील, त्या जेव्हा मिळेल तर तेच नशीब. नवनाथांनी 64 सिद्ध केले. किती सिद्ध केले? 64. 2,500 वर्षामध्ये. माझ्या गुरुने सांगितलं मला एक सिद्ध कर. तुम्ही सगळे सिद्ध माझ्या बसलाय ती. माझं कार्य पुष्कळ झालेलं आहे. आणि आज जे स्थापन पीठ केलं, याच्या पुढे विश्वास काही शिल्लकच नाही. काही शंका असते विचारा. आतापर्यंतच्या विषयात काय समजलं नसलं विचारा. साधना यामध्ये दिलेली आहे, काय करायची ती सांगितलेली आहे. दैनिक प्रार्थना सगळं दिलेलं आहे. परमार्थ प्रश्नावलीमध्ये आपण विषय जे घेतले पाठीमागं नामस्मरण, तुमच्या बघा आजपर्यंत अवतार पुरुषांनी सांगितलं नामस्मरण करा. अर्थ कळाला का तुम्हाला? बरेच साधू संत अवतार पुरुषांनी सांगितले नामस्मरण, राम नाम घ्या, विष्णू राम घ्या, कृष्ण नाम सांगितलंय. अर्थ कळत नाही. राम नाम घेणं म्हणजे काय आहे? एका नामाला एक श्वास आहे, श्वासावर नाम आहे. आणि हे अवघड आहे. आणि समाजात ती गोष्ट करत नाहीत. समाजात काय करतात? माळा पोहतात. माळा घड्याळ घ्यायची माळासारखी इतक्या माळा म्हणले उपयोग काय यायचा? आत्ता माळा म्हणल्या दुसऱ्या शिकत शिव्या शाप सुरू होतो. पण काय तो तुमच्यातला अंतर्भावातला जो बदल आहे ना, तुमच्या वाचेमधला बदल, तुमच्या विचारातला बदल, तुमच्या जीवनातला बदल, त्या मंत्राने त्या माळाला काय घडतोय का सांगा मला तुम्ही. एक सोपं वाक्य सांगतो, कोणाच्या मनाला लागून घेऊ नका, सांगतो वाक्य तुम्हाला. सद्गुरू सांगतात परान्न खाऊ नकोस. काय सांगतात? सद्गुरू काय सांगतात? परान्न खाऊ नकोस. मग सद्गुरू पराठा खाऊ नको सांगत असताना मी मुलगी म्हणून एखाद्या माहेरी राहिले, मग ती प्रॉपर्टी मला माझ्या नावावर करून घ्यायचा अधिकार आहे का? होते काय आता बरोबर? हा अहो तुम्ही त्यात उतरताय ना, 100% उतरा. नाटक करू नका. काय सांगतोय? आज वादाची मूळ कारण काय आहेत? धन. आणि त्या धनावर बसले कोण? परत पित्र. आईच्या घरी आपण राहिलो, वडिलांच्या घरी राहिलो, आपलं लग्नापर्यंत संपूर्ण सुंदर काळ गेला, त्यांनी आपल्याला सुखच पती व्यक्तीला दिलं पती म्हणून. आपण त्या कुटुंब सुखी असताना माहेरची ओढ कशाला पाहिजे? काय सांगतोय? तुम्ही इकडे परान्न खात नाही आणि काय काय करताय, आणि तुमचा डोळा तिकडे तिसराचा डोळा असेल, तिरपी नजर माझी सावळ्या हरीवर. काय नाही बघा ना. अंतरी निर्मळ, अंतरी वाचेने रसाळ, त्याच्या गळा माळा असू तर नसो, असं तुकाराम सांगतात, मी नाही सांगत. तुकाराम सुद्धा कुठल्या पंथातले आहेत? नाथ पंथातलेच आहेत. हा नाथ पंथ सगळा आहे. तर निराशा किती व्हावं लागतं? काय बघा, 2 गोष्टी समजून घ्या. तुम्ही म्हणला का नाही दादा, तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही काय सोडणार नाही, काहीच काळजी करू नका. ती पित्र जेव्हा तुमच्या पुढच्या पिढी काय काय बसतील,
आणि त्याला जेव्हा त्यांची राहती वासू सोडून 100 पासून 1000 किलोमीटर लांब जाऊन राहावं लागल आणि पित्र जेव्हा त्या वास्तूचा काय करते ताबा घेते आणि तुम्ही जेव्हा वर असाल काही करू शकणार नाही. आळ सोडा बळी सोडा. परमेश्वर 3 चान्स देतो. बघा ना, पाण्यात पडलाय 3 तुम्ही कुटक्या खाणार, 4थीला खाली. पाप करू नको तिथे सांगा तुम्हाला. 4थीला काय करणार? एंडच. कणाकणाने पाप होतं. काय होतं बघा ना तुम्ही. कणाकणाने पाप वाढतंय, क्षणाक्षणाने क्षय होतोय, देहाचा क्षय होतोय क्षणाक्षणात. या सद्गुरू लाभणं अनेक जन्माच्या पुण्याचं फळ आहे. ते प्राप्त जन्मातलंच फळ आहे असं म्हणता येत नाही. अनेक जन्माच्या पुण्याच्या फळामुळे सद्गुरू लाभतात. मग अशा अवस्थेत सद्गुरूंच्या विचारानं जाणं योग्य का तुझ्या जीव रगला म्हणून जाणं योग्य? ठरवायचं. म्हणून मग अशी शब्द असा वापरला की पुण्यात्म्यांचं पटत नाही. काय शब्द वापरला? का तर सत्य बोलतात ते, आणि सत्य हे कुठे लिहिलेलं नसतं, ते वरून खाली येत असतं. बघा ना, माझ्याकडे कुठला ग्रंथ आहे का? ही ओळी वाचून दाखवतोय, निरूपण करतोय, ओळी वाचून दाखवतोय, निरूपण करतोय. का? हे जे वाचून दाखवून निरूपण करतात ना, माफ करा, त्याला आम्ही म्हणतो खोट्या संसारा. काय म्हणतो आम्ही? दुसऱ्याचं वाचून तर कुणी पण दाखवलं. ब्रह्मज्ञान बोलता आलं पाहिजे. तुमचे मागचे जन्म काय होते, तुम्ही आज काय आहात, तुम्ही उद्या काय घडणार आहात, जाऊन जाऊन कितीतरी लांब या येसर कुणापाशी आहे हे कळलं पाहिजे. बघा ना, कुणा समर्थ आवडतात, कुणा गजानन महाराज आवडतात, कुणा संत तुकाराम आवडतात, कुणा ज्ञानेश्वर आवडतात, कुणा रामस्वामी आवडतात, पुन्हा कोण आवडतं. पण त्याला तुम्ही आवडताय का हा प्रश्न आहे. काय सांगितलं? त्यांना फक्त सत्य आवडतं आणि तुम्हाला ते आवडत नाही. आता काय करायचं? वाक्य वापरला पाहिजे मी, सत्यम प्रयात. आता बघा ना, आज अमावस्या आहे. आज तुम्ही इथं येत असताना दादांच्या करता येतोय एक पार्ट, तीर्थासाठी येतोय दुसरा पार्ट, कार्यक्रम आहे म्हणून येतोय तिसरा पार्ट, पर्याय नाही म्हणून येतोय चौथा पार्ट, मागं काहीतरी लागलंय म्हणून येतोय 5वा पार्ट, ह्या सगळ्या पित्रांना मुक्त करा म्हणून येतोय सत्य. कशा करता आला मला सांगू नका, त्याला कळतंय. काय सांगितलं? तुम्ही विचार केला या गोष्टीचा आहे का?